महाराष्ट्राची परंपरा जपण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी आज कामगार दिन देखील आहे आणि या दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना आदरणीय अजितदादा आदरणीय तटकरे साहेबांनी या गौरवशाली परंपरेला एक वेगळं स्थान देण्याचा प्रयत्न गेल्या 2 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे। रथयात्रेच्या निमित्तानं या महाराष्ट्रातील पवित्र नद्यांचं तीर्थ त्या ठिकाणी कलशामध्ये आणले, जे किल्ले आहेत त्या ठिकाणची पवित्र माती त्या कलशामध्ये आणलेली आहे। पुण्यामध्ये आल्यानंतर आपण महात्मा फुले वाड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पवित्र जल आणि त्या ठिकाणची माती आपण त्या कलशामध्ये समर्पित केली आणि त्यानंतर आपण लाल महाल या ठिकाणी देखील त्याच पद्धतीने त्या ठिकाणची माती आणि त्या ठिकाणचं तीर्थ त्या कलशामध्ये दिलेलं आहे। उद्दिष्ट एक गोष्ट निश्चितपणे आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे की या माती म्हणजे ही रक्त रंजित क्रांती असणारी ही माती आहे। लक्षात घ्या, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवन प्रवाहामध्ये स्वराज्य निर्मिती करता लाखो मावळ्यांनी केलेल्या बलिदानाची ही माती आहे आणि या स्मृतीला उजाळा देण्याचं काम आदरणीय दादांनी आदरणीय तटकरे साहेबांनी केले असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। मी या ठिकाणी आमच्या दीक्षिताईंना देखील मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्यावर आलेल्या शिक्षकांना देखील धन्यवाद देतो की महाराष्ट्र दिनाचं सुंदरचं गाणं तुम्ही या ठिकाणी म्हणून दाखवलं आणि पुन्हा एकदा आपल्या अंतर्मनामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली की आपण आपल्या महाराष्ट्रावरती कशा पद्धतीनं प्रेम करायला पाहिजे। योगदान देणाऱ्यांनी योगदान दिलं, परंतु या योगदानाच्या स्मृतीला आपण उजाळा देतो की नाही, आपण नक्की महाराष्ट्राकरता समाजकारण करतो की नाही, पुरोगामी महाराष्ट्राला एक वेगळा विचार आपण देतो की नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार होणं खूप गरजेचं आहे। दत्ताभाऊंनी सांगितले की सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी झेंडावंदन करण्याची संधी दिली। पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा मोठा आहे, तो असामान्य आहे असं मला वाटतं। त्याची प्रत्येकाची किंमत एक आहे आणि दत्ताभाऊ तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने तळमळीनं काम करत असतात। पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असू द्या, आजारी असो ते स्वतः काही त्रास होता आपला तरी तरुणाला लाजवेल असं काम दत्ताभाऊ करत, ती व्यवस्था झाली तशी म्हणत नाही, परंतु या ठिकाणी ही तळमळ असते कार्यकर्त्याच्या अंतर्मनामध्ये की नाही मला माझ्या पक्षासाठी जाण्यासाठी काम करायचं। तो भाव प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे। आणि जे कार्यक्रम आपण पक्षाच्या माध्यमातून लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कार्यक्रम हे पुणे शहराचे आपले साधारण 175 कार्यक्रम झालेले आहेत। 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढे कार्यक्रम कुणाचे झालेले नाही। त्यामुळे कार्यक्रमाची परंपरा राबवत असताना समाजाचं हित आणि कार्यकर्त्याचं हित जपण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करायला पाहिजे। महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये मराठी विषयी जपणूक आपण करायला पाहिजे। मराठी भाषेविषयी असणारी आस्था, कारण आपण बघतोय की मराठी शाळा बंद व्हायला लागली, इंग्रजी माध्यमकडे लोकांचा पाश्चात्य संस्कृतीकडे ओढा निर्माण झालेला आहे। ज्या मराठीनं आपल्याला घडवलं जगवलं त्या मराठीला विसरून चालणार नाही, त्याची जपणूक आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे। हा विचार देखील प्रत्येकाने करायला पाहिजे, कारण की आपण तुम्ही कुठेही जा, चायनामध्ये गेला तर चायनाशिवाय बोलतच नाही, इंग्लिश पण बोलत नाही त्या ठिकाणी। तर कुठल्याही राष्ट्रामध्ये परदेशात तुम्ही जर गेला तर त्यांच्या भाषेला ते प्राधान्य देऊ, मग आपण आपल्या भाषेला का प्राधान्य देऊ नये, आपण आपली मराठीची जपणूक का करू नये, हा विचार घेऊन आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी जायचं की आपण प्रत्येकाशी बोलताना मराठीतच बोललं पाहिजे। कशाला इंग्लिश पाहिजे आपल्याला, कशाला इंग्लिशचा प्रभाव आल्यानंतर तरुण पिढीचं किती नुकसान होतं आपण पुणे शहरामध्ये बघितलं की पब संस्कृती कशा पद्धतीने बोकाळली। आपण असं नुसतं म्हणतो की आता ते हुक्का वगैरे बंद झालेले, पण पोलीस आयुक्तांना मला सांगणं आहे की जरा नीट लक्ष द्या, नुसतंच तुम्ही सांगताय की हे बंद केले ते बंद, आम्ही दाखवून देऊ कुठं कुठं चालू आहे ते। कारण काय, पोलीस यंत्रणा काम करत असते, आयुक्त आपले खूप चांगले आहेत, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी काम होते की नाही हे बघणं देखील खूप गरजेचं आहे। कारण ही तरुणांची पिढी जर बर्बाद झाली तर देश कसा घडणार आहे आपला पुढे, हा महाराष्ट्र कशा पद्धतीने घडणार आहे। आणि मला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या युवकांना युवतींना सांगायचे, कशाला शिकायला तुम्हाला बाहेर जायला लागतं परदेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये शिक्षण घ्यायला लाखो लोक इथे येतात।
आता पुण्यासारख्या शहरामध्ये MPSC UPSC साठी साधारण 5 लाख विद्यार्थी आहेत पुण्यामध्ये, आणि पुण्याचे हे विद्येचे माहेर घर आहे म्हणून आपण सांगतो. मग कशा करता बाहेर जायचं आपल्याला, काय म्हणजे मला तर असं स्पष्ट बोलायचे की मुलं बाहेर गेल्यानंतर आपल्या आई वडिलांचे संस्कार विसरतात आणि त्या पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव त्यांच्या डोक्यामध्ये फिरायला लागतो आणि आपल्या भारत देशाला विसरून जातो. पेहलगाममध्ये काय झालं बघितलं ना आपण, आपले 27 देशी बांधव त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे ज्या विचारानं, पाकिस्तानाच्या ज्या विचारामुळं कशा पद्धतीने अतिरेकी कारवाया होतात त्याला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आपण ह्या निमित्तानं करायला पाहिजे. जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पाकिस्तानाचा एकही माणूस या महाराष्ट्रामध्ये आम्ही दिसून देणार नाही, त्यांना परत पाठवू. तुम्ही देखील दखल घेतली पाहिजे की तुमच्या शेजारी कुठला माणूस आहे, नक्की त्याच्या ऍक्टिव्हिटीज काय चाललेल्या, आपल्याला काय माहिती असतं शेजारी कोण राहिलं, या बिल्डिंग मध्ये कोण राहिलंय. तर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, महिला भगिनींनी, युवकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की देशाची परिस्थिती खूप बिकट आहे, लक्षात घ्या. आपल्याला नुसतं वाटतं की जर वॉर झालं तर हे प्रत्येकाला न सोसणारं वॉर असणारी, लक्षात घ्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे. आपण आपला देश सुरक्षित ठेवला तर आपण सुरक्षित राहणार आहोत, हा विचार देखील आपण या निमित्ताने सगळ्यांनी करायला पाहिजे. महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन एक चांगल्या पद्धतीचं काम उभं करावं आणि याचा शोध निश्चितपणे घेतला पाहिजे. किंवा माझ्या भागामध्ये आता मी झोपडपट्टी परिसरामध्ये सगळं काम करत आहे, येणारा नवीन माणूस मग कुठून आलाय, त्याचं काय हेतूने हा इकडं आलेला आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या वातावरणामध्ये जे पहलगाममध्ये जे मृत्युमुखी आपले जे बांधव पडलेत त्यांना देखील मी आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो. कारण की घरच्या कुटुंबाला घेऊन फिरायला गेलेली ही मंडळी आयुष्यामध्ये आनंद घेण्याच्या स्वप्नामध्ये त्या ठिकाणी काश्मीरला गेली आणि त्यांची संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाली. खूप वाईट घटना ही, असं कधी या देशामध्ये घडलेलं नाही. 26/11 नंतर ही पहिली घटना अशी असेल की ज्या ठिकाणी आपल्या देशी बांधवांना एवढ्या मोठी रक्कम मोजावी लागलेली आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घ्या. कुठेही प्रवासाला जाताल, बाहेर पर्यटक म्हणून जाल, या सगळ्या गोष्टीचा नीट लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा, काही कॅमेऱ्यांमध्ये काही अतिरेक्यांना देखील टिपलं गेलेले लहान मुलांचे शूटिंग घेत असताना. तर आपण जात असताना एखादा माणूस संशयित जर तुम्हाला दिसला तर निश्चितपणे तुमच्या मोबाईल तर तुमच्या हातामध्येच असतो, त्याचं चित्रीकरण करण्याला विसरू नका, लक्षात घ्या. तर त्याचा उपयोग पोलिसांना आणि आपल्या संरक्षण दलाला निश्चितपणे भविष्यामध्ये होऊ शकतो. ही काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी पुन्हा एकदा या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जास्त अधिक न होता तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण आपल्या महाराष्ट्रावरती अखंडित प्रेम करत राहावं आणि ते टिकवण्याकरता आपलं योगदान असावं एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.